तुम्हाला म्हणतील नाही पैशाला कोण विचारते, त्यानं कमवल्यावर डायलॉग हाण म्हणावं. लोक डायलॉग हाणतील नाही, माणसाला माणुसकी जपली पाहिजे. माणुसकीला कोणी केलं विचारित नाही. याकडे पैसे तू इज्जत आहे. तेव्हा उद्योग करा, व्यवसाय करा, जिभेवर साखर ठेवा, डोक्यावर बर्फ ठेवा. ज्याच्याकडून आपलं काम बनतंय तिथं गोड बोला, काम करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. ही रियालिटी आहे. कारण काय, हे खाली मातीत का बसायचं आपण? काय गरज आहे? कशामुळे बसायचंय का? अरे विचारमंचावर बसायला सत्ता लागेल, नाही येणार आपल्या हातात. चला झाक मारू सोडून द्या. विचारमंचावर बसायला मालमत्ता लागेल, नाही कमवता येणार. पण विचारमंचावर सत्ता आणि मालमत्ता दोन्ही बी नसल्या ना तर बुद्धिमत्तेच्या भरोश्यावर बसता येते. विठ्ठल कांगणे त्याच्यामुळे तिथे, हे लक्षात घ्या. म्हणजे ती दोन्हीपैकी तिसरी गोष्ट आपल्याकडे असलीच पाहिजे, जेणेकरून आपल्याला इथं बसता आलं पाहिजे. मी आवर्जून सांगेल, बालूलाही विनंती आहे, परिपूर्ण आढावा घेतल्याशिवाय बिनाकामी खर्च करू नको. आपल्या मागं किती आहे, आपलंच आहे का? हा, सध्या लय मोठा डेंजर कार्यक्रम भाऊ. जगात तू किती भारी आहे ग्रामपंचायत उभं राहायला कळतं. आपले दलिंदर किती डेंजर आहेत. सर्वात भारी निवडणूक म्हणलं की ग्रामपंचायत सर्वात भारी. त्यामुळं विनंती एकच आहे, काय होतं माहितीये का, आजकाल आपल्याला पहिल्यापासून प्रस्थापितांच्या मागे फिरायची सवय लागलेली आहे आणि नवीन प्रस्थापित तयार व्हायला वेळ लागणार आहे. येणार आहे, तोही काळ येणार आहे, पण लगेच नाही. त्यामुळे आपलं काम आहे बाबा की समाजासाठी जे लेकरं बेजार होतात, जे लेकरं झटतात, आता वाढदिवस करणं हा उद्देश नाही. त्याच्या काही मनात स्वप्न असतील, ते स्वप्न त्याचे पूर्ण व्हावे, त्यासाठी तुमचं काम आहे साथ दिली पाहिजे. त्याची नैतिक कामाची जबाबदारी पहा, है ना. आणि त्यानं कोणाचा कार्यक्रम गावात ठोकला असेल तर त्याचाही कार्यक्रम ठोका, काही विषय नाही. पण त्यानं तुमचं चांगलं केलं असेल ना तर तुमचं काम आहे गरीबाचं पोरगं म्हणून मागं उभं राहा. ही रियालिटी आहे.